मग नरेंद्र मोदीजी का जाणार नाही आहेत याबद्दल अनेक शंका घेतल्या जातात आणि त्या शंकेमध्येच काँग्रेसच्या एका नेत्याने केलेलं ट्विट लक्षणीय आहे। त्या मोठं त्यांनी ट्विट केलंय। त्या ट्विटमध्ये त्यांनी शेवटी काय लिहिलंय, बचके रहना रे बाबा, म्हणजे एका हिंदी चित्रपटातील गाण्याचे बोल। हे जयराम रमेश जे बोलले, त्यांनी जे ट्विट केलं त्या ट्विटमध्ये त्यांनी ओळी लिहिल्या त्या चित्रपटाच्या, बचके रहना रे बाबा, बचके रहना रे बाबा। त्याच्या मागे त्यांचा उद्देश काय, उद्दिष्ट काय आहे, त्यांच्या डोक्यात काय आहे, त्यांच्या मनात काय आहे, कमेंट बॉक्समध्ये लिहा। हेच ते वास्तव आहे। वास्तवावर बोलू काहीतरी, वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। माझे विचार पटत असतील तर लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा। भारत माता की जय, वंदे मातरम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळुस्कर। मित्रांनो, मलेशियामध्ये एक संमेलन भरवलं जाणार आहे, एशियन संमेलन। त्या संमेलनामध्ये नरेंद्र मोदीजी उपस्थित राहणार नाही आहेत, ते जाणार नाही आहेत। त्याऐवजी ते भारताकडून एक त्यांचा प्रतिनिधी पाठवणार आहे। मग नरेंद्र मोदीजी का जाणार नाही आहेत याबद्दल अनेक शंका घेतल्या जातात आणि त्या शंकेमध्येच काँग्रेसच्या एका नेत्याने केलेलं ट्विट लक्षणीय आहे। त्या मोठं त्यांनी ट्विट केलंय। त्या ट्विटमध्ये त्यांनी शेवटी काय लिहिलंय, बचके रहना रे बाबा, म्हणजे एका हिंदी चित्रपटातील गाण्याचे बोल, बचके रहना रे बाबा, बचके रहना रे बाबा। मित्रांनो, याच्यातून ते काय दर्शवत आहेत, हे जयराम रमेश काय दर्शवतात, काय सांगू इच्छित आहेत, त्यांना काय सांगायचं आहे? त्यांना हेच सांगायचं आहे की नरेंद्र मोदीजी यांच्या जीविताला धोका आहे आणि नरेंद्र मोदीजी घाबरलेत आणि ते घाबरल्यामुळे ते या समिटमध्ये जाणार नाही आहेत, तिथे उपस्थिती लावणार नाही आहे। पण खरं बघायला गेलं ना तर त्या समिटमध्ये ट्रम्पला सुद्धा बोलवलेलं आहे। तात्या ट्रम्प, नरेंद्र मोदीजींना तात्या ट्रम्पला सामोरं जायचं नाही आहे, त्यांच्याशी संवाद साधायचे नाही आहेत, म्हणून यदाकदाचित नरेंद्र मोदीजीने हे समिटमध्ये जाण्याचं टाळलं असेल, त्या संमेलनामध्ये जाण्याचं टाळलं असेल। कारण ट्रम्प जे आहेत ना, ते आता उफरट बोलत आहेत, काही बोलत आहेत, बेलगाम होऊन बोलत आहेत, अमर्यादित बोलत आहेत। म्हणजे हे सिंदूर ऑपरेशन मी रोखलं वगैरे वगैरे। मित्रांनो, अशा व्यक्तीला तोंडाला लागायचं का? अशा व्यक्तीच्या समोर जाऊन आपला हसा करून घ्यायचं का? तोंडावर पडायचं का? सरळ साधी गोष्ट आहे। कारण त्या संमेलनामध्ये ते ट्रम्प उपस्थित असतील आणि नरेंद्र मोदीजींच्या समोरच ते बोलले, हे सिंदूर ऑपरेशन मी रोखलं, मी थांबवलं, तर नरेंद्र मोदीजी त्याचं तोंड धरू शकतात का जाऊन, की तू बाबा हे काय बोलतोयस? तिथे वादाचा प्रश्न निर्माण होईल, ठिणगी पडेल। त्यापेक्षा न जाणं योग्य, जिथे ट्रम्प आहेत तिथे न जाणं योग्य आहे। कारण बेलगाम वक्तव्य करणारी ही व्यक्ती, मित्रांनो, आता ह्यापूर्वी अशी एक घटना घडलेली आहे। नरेंद्र मोदीजींच्या जीविताला धोका निर्माण झाला होता, तो म्हणजे पंजाबच्या दौऱ्यावरती जाताना बघा, ब्रिजवरती नरेंद्र मोदीजींचं ते गाडी थांबवली होती काही वेळ। पाकिस्तानी बॉर्डरपासून जवळ असलेला तो एरिया होता, तो परिसर होता, तुमच्या लक्षात असेल। त्यावेळीसुद्धा एक प्रयत्न केला गेला होता त्या डीप स्टेट करून, त्या पाताळ यंत्रणेकडून। असाच प्रयत्न आणखीन एकदा करण्याचा प्रयत्न केला, तो कुठे? चीनमध्ये। तुमच्या लक्षात असेल, नुकताच चीन दौरा केला होता नरेंद्र मोदीजींनी, त्यावेळीसुद्धा ही घटना घडवण्याचा प्रयत्न केला होता। रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या मदतीने, यांच्या सहकार्याने तो धोका टाळला गेला।
तुम्हाला माहीत असेल ना, नरेंद्र मोदीजी आणि पुतिन गाडीमध्ये बसून अर्धा तास चर्चा करत होते. असे फोटो तुम्हाला पाहायला मिळाले असतील. पण त्याच्या मागे काय होतं तर हे षडयंत्र होतं नरेंद्र मोदीजींना मारण्याचा, त्यांचा खून करण्याचा, त्यांना हताहत करण्याचा. मित्रांनो, त्या पुतिनच्या मदतीने आणि भारतीय इंटेलिजन्सच्या मदतीने हा धोका होता तो टाळला गेला. ह्या पुढे सुद्धा असे अनेक प्रयत्न केले जाणार या डीप स्टेटकडून. मलेशियामध्ये जर उद्या नरेंद्र मोदीजी गेले असते, त्या समिटमध्ये ते हजर राहिले असते, जर हा धोका संभवतोय, मग नरेंद्र मोदीजी ह्या धोक्याला घाबरून ह्या संमेलनामध्ये जाण्याचं त्यांनी टाळलं का? नाही मित्रांनो, ते तिथे गेले असते. ती जबाबदारी मलेशिया सरकारची आहे, प्रत्येक नेत्याचं संरक्षण करणं. परत भारतीय जे कवच कुंडल आहे नरेंद्र मोदीजींचं, संरक्षण कवच कुंडल आहे, ते सुद्धा कसं आहे आता सतर्क आहे. मग भारतामध्ये सुद्धा हा घातपात होऊ शकतो. भारतामध्ये सुद्धा हा घातपात होऊ शकतो. ज्यावेळेला ते आता प्रचार दौऱ्यावरती आहे बिहारच्या, तिथे सुद्धा घडू शकतो. म्हणजे त्यांना घरातूनच बाहेर पडायला नको. मित्रांनो, यापूर्वीसुद्धा त्यांनी अनेक दौरे केलेले आहेत, विदेशी दौरे. मग जर त्यांच्या जीविताला धोका आहे तर हे सर्व दौरे टाळायला हवेत. मित्रांनो, तसा प्रश्नच नाही आहे, तसा प्रश्न उपस्थितच होत नाही आहे. त्यांचं कवच कुंडल अभेद आहे. लक्षात आलं का मित्रांनो? त्यांचं कवच कुंडल अभेद आहे. पण कशाला आ बैल मुझे मार? मित्रांनो, एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. बॉर्डरवरती, त्या सीमेवरती उभा असलेला जवान शत्रूच्या समोर जाऊन असाच उभा राहतो का? ती बंदूक घेऊन, ती रायफल घेऊन, ते AK-47 घेऊन असाच जाऊन उभा राहतो का? आ बैल मुझे मार म्हणून? की तो स्वतःचं संरक्षण करून त्याच्या विरोधात युद्ध लढतो? सरळ साधी गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीविताचं संरक्षण करते. लक्षात आलं का? आणि मग कार्य करते. की आ बैल मुझे मार म्हणून कोणी करत नाही. मग नरेंद्र मोदीजींनी जर ह्या दृष्टीने सुद्धा जर हा दौरा टाळला असेल तरी ते चुकीचं नाही आहे. तरीही ते चुकीचं नाही आहे, कारण मलेशियामध्ये सुद्धा डीप स्टेट कार्यरत आहे. आणि ह्या मलेशियामधून अनेक वेळा हे प्रयत्न केले गेले सुद्धा आहेत. आणि आता नुकतेच हे राहुल गांधी मलेशिया दौऱ्यावरती जाऊन आले, नाही का? कारण हे सुद्धा षडयंत्रीच आहेत, हे सुद्धा पाताळ यंत्रीच आहेत, हे सुद्धा डीप स्टेटच आहे. आणि ह्या इंदिरा काँग्रेस, नेहरू काँग्रेस, राजीव काँग्रेस, सोनिया काँग्रेस, ह्या राहुल काँग्रेसने हेच दाखवून दिलेलं आहे. हे काँग्रेस काय आहे? ह्या देशातलं डीप स्टेट आहे. जसं प्रत्येक देशामध्ये एक डीप स्टेट असतो, एक पाताळ यंत्री असतो, तसंच या देशामध्ये सुद्धा एक डीप स्टेट आहे, ते म्हणजे काँग्रेस. जसं अमेरिकामध्ये डेमोक्रॅटिक ही पार्टी आहे, हे डीप स्टेट आहे. म्हणून ट्रम्पच्या सुद्धा जीविताला धोका आहे. मग सर्वांसमोर जाऊन आ बैल मुझे मार असा म्हणणारा किंवा असा इच्छिणारा व्यक्ती कसा असेल? मूर्ख असेल. आता एक साधी दुसरी उदाहरण देतो मी. रस्त्यावर मी चाललो आहे आणि मोठा ट्रक घेऊन चाललो आहे. मला भीती नाही आहे, मी बिंदास चाललो आहे. छोट्या मोठ्या गाड्या समोरून येत आहेत, मला भीती नाही आहे. छोट्या मोठ्या गाडी आले तरी मी धडकून देऊ शकतो, असं आहे का? नाही मित्रांनो. जरी एखादी टू व्हीलर, एखादी स्कूटर, एखादी बाईक समोर आली आणि मी त्याला धडक मारायला प्रयत्न केला तर तिथे सुद्धा माझा अपघात घडू शकतो. जर ती गाडी माझ्या ट्रकच्या चाकाखाली आली, कुठेतरी अडकली आणि माझा ट्रक उलटला तर माझाही मृत्यू होऊ शकतो, अपघात घडू शकतो. मग छोटी मोठी गोष्ट आपण काय करतो? स्वीकारतो की टाळतो? की त्याला सामोरं जातो? लक्षात आलं का मित्रांनो? मग आपल्या जीविताचं संरक्षण करणं ही चुकीची गोष्ट आहे का? जयराम रमेशनी जो ट्विट केला त्याच्यात त्याने
शेवटी लिहिल्या, काय लिहिलं? बचके रहना रे बाबा, बचके रहना रे बाबा. याचा अर्थ काय झाला? तो इशारा देतोय, ही व्यक्ती इशारा देते, हा काँग्रेस इशारा देतोय, बचके रहना रे बाबा, बचके रहना रे बाबा. समजून घ्या मित्रांनो. त्यांना निवडून लोकतंत्राने, लोकशाहीने सरकार स्थापन नाही करायचं आहे. त्यांना, काँग्रेसला लोकशाहीने, लोकतंत्राने आपलं स्वतःचं सरकार स्थापन करायचं नाही आहे. त्यांना काय करायचं आहे? नरेंद्र मोदीजींचा जीव घ्यायचा आहे. ही सरळ साधी गोष्ट आहे. म्हणजे सर्वात मोठा डीप स्टेट या भारतात जो आहे, जो नरेंद्र मोदीजी यांचा जीव घेऊ इच्छितो, तो कोण आहे? काँग्रेस. आणि ह्या जयराम रमेशने ते दर्शवूनसुद्धा दिलं, ते दाखवूनसुद्धा दिलं. मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटते? हे जयराम रमेश जे बोललेत, त्यांनी जे ट्विट केलं, त्या ट्विटमध्ये त्यांनी ओळी लिहिल्या त्या चित्रपटाच्या, बचके रहना रे बाबा, बचके रहना रे बाबा. याच्या मागे त्यांचा उद्देश काय, उद्दिष्ट काय आहे, त्यांच्या डोक्यात काय आहे, त्यांच्या मनात काय आहे, कमेंट बॉक्समध्ये लिहा. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी, वास्तवावर बोलू काहीतरी. या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.